आपले वैभव लक्ष्मीचे 11 व्रत पूर्ण झालेले आहेत आणि आता 11व्या दिवशी आपल्याला ते उद्यापन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मी काय केलं तर 11 उपवासाचे संकल्प केला होता. तर 11 झालेत. तर आता 7 बायकांना मी म्हणजे सुवासनी म्हणून सांगितले. ते त्यासाठी मी अशी पुस्तकं आणले, बघू शकताय 7 पुस्तकं आणलेत. त्याच्यावरती केळ, फूल काय असेल ते आपण आपल्या म्हणजे ऐपतीप्रमाणे आपण त्यांना दान करायचं आहे आणि जेवण पण बनवायचं आहे. तर जेवण बनवण्यासाठी हे सगळं मी तयार केलेलं आहे, बघू शकताय. इथं बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा शिजवून चिरून घेतलेला आहे, कांदा वगैरे चिरलेला आहे, कोथिंबीर, लसूण, मिरची, अद्रक पेस्ट बनवण्यासाठी हे सगळं सोलून घेतलेलं आहे. इथं कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे, वाटाणा हे भाजीत पण घालायला, टमाटा चिरला आहे आणि भातामध्ये पण घालायला. अजून बटाटा चिरायचा राहिलेला आहे आणि आपल्याला पुरी पण बनवायची आहे. त्यासाठी पीठ पण मळून असं ठेवलेलं आहे जरा भिजण्यासाठी. तर चला आता, आणि आपणाला ही पूजा तर काय संध्याकाळी ज्यावेळेला आपण कथा वाचतो त्यावेळेलाच पूजायचं आहे. त्यामुळे मी अजून इथं काय पूजन वगैरे केलेलं नाही. तर चला आपण फक्त जेवण वगैरे सगळं बनवून घेऊ. असाच व्हिडिओ बघत राहा. तर आपणाला बटाट्याची भाजी बनवायची आहे, थोडीशी पातळ थोडी घट अशी, आणि मसाले भात बनवायचा आहे, पुरी बनवायची आहे आणि शेवयाची खीर बनवायची आहे. एवढंच आपलं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला एवढं जेवण बनवायचं आहे मस्तपैकी. तर चला आपण आता बनवून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची टंचाई आल्यामुळं आणि दारात मस्त हवं लागते, सावले चुलबीला आणलेले, मस्त आपण चुलीवर जेवण बनवायचं आहे. तर चला आपण बनवून घेऊ. नमस्कार सर्व ताईंना, आणि कशा आहात सर्वजण. तर बघा, वैभव लक्ष्मीचं व्रत तर मी केलं होतं ना. तर हा 11वा शुक्रवार आहे. तर 11 शुक्रवार आपले पूर्ण झालेले आहेत. तर आता आपणाला आज त्याचं उद्यापन पण करायचं आहे. त्यासाठी आपणाला मस्त असं म्हणजे ज्या सवासनी जे आपल्या घरी जेवायला येणार आहेत तर त्यांना आपण जेवण बनवणार आहे छानपैकी. तर असं घेतलेलं वाटाणं, टमाटर, म्हणजे जे काही भाजी मसाले भात करण्यासाठी लागतोय ना, ते सर्व भाज्या वगैरे कट करून घेतलेले आहेत. आणि इथं आपल्याला मसाले भात बनवायचा आहे. तर चुलीवरच म्हटलं बनवू छानपैकी, म्हणून तर तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता बाहेर मी भात शिजवू टाकलेलं आहे. आणि जेवण एवढं छान बनलं होतं बरं का, तेवढंच थोडं असं मस्त बनवलं होतं. तर आता इथं आपला भात शिजतोय तोपर्यंत म्हणजे आपल्याला बटाट्याची भाजी आणि खीर, पुरी हे सगळं आपण बनवून घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे काय होतं आहे बघा, 5 वाजल्यामुळे लाईटीचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. आता थोड्यात लाईट पण जाईल म्हणून पटपट असं बनवून घ्यायचं आहे. तर बाहेर थोडंसं ऊनच आहे, म्हटलं चला असू दे, पटकन आपण बनवून घेऊ. तरी आणि इथं भाजी बनवायला पण चालू केलेलं आहे बटाट्याच्या आतमध्ये घरात. तर बघा, बघू शकता मोठ्या पातेल्यामध्ये दूध तापवून घेतलेलं आहे खीर बनवण्यासाठी. तर आता बघा, सगळ्यात जेवण वगैरे सगळं बनवून पूर्ण तयारी झाली. तर आता पूजन करते, तर कारण संध्याकाळी आपल्याला पूजायचं असते. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता मस्तपैकी असं पूजा वगैरे मांडून घेते. आता चहा पण ठेवलाय चहा पिण्यासाठी, कारण आज उपवास आहे म्हटलं चला उकडतंय. पण चहा कसं व्यसन लागल्यागत होतं एक प्रकारचं. त्यामुळे आपण चहा वगैरे घ्यायचा आहे, पूजन वगैरे करून घेते, नंतर चहा वगैरे घ्यायचा आहे, नंतर कथा वगैरे आपल्याला वाचून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या सुवासिनी म्हणजे बायका वगैरे येतील, त्यांना आपण जेवण वगैरे देऊन म्हणजे पुस्तिका वाटप वगैरे करून मस्तपैकी आपलं उद्यापन पूर्ण करायचं आहे. झालं. तर आता मी इथं पूजा मांडायला त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. फुलं, केळी, अगरबत्ती, सगळं जे काही लागतं आहे ते घेतलेलं आहे. आणि बायका आपल्या सुवासिनी जे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी कोण, पुस्तकं, केळी वगैरे, फुलं हे सगळे आणलेले आहेत. आणि इथं आता मी पूजा मांडून घ्यायला लागले. आपणाला पूजा मांडून घ्यायचं. आता संध्याकाळी कसं आहे 5 वाजलेत, कारण दिवस मावळतानाच आपणाला संध्याकाळी कथा वगैरे वाचायची असते. तर मग आणि इथं प्रसादासाठी आपल्याला हे पण बनवून घेतले, पंचामृत बनवून घेतलेलं आहे. कारण सर्वांना आपणाला एक चम्मच पंचामृत द्यायचंच आहे. बघू शकता बाहेर अमृतान रांगोळी वगैरे पण छान काढली. आणि आता आपला भात, भाजी सगळं असं तयार, खीर वगैरे, पुरी, सगळं असं सगळ्या वस्तू आपल्या तयार झालेत. बघू शकता पुऱ्या तर एकदम छान अशा फुगल्या होत्या, मस्त अशा खिऱ्या बनवल्यात. आता आपली पूर्ण अशी तयारी म्हणजे होत आलेली आहे. फक्त बायकांची वाटच बघत बसलेलं आहे मी. ताटं, वाट्या, आणि खरं म्हणजे आपल्यात असं काय कार्यक्रम असला ना, तर ज्या वस्तू लागतात ना, यायच्या पहिलं पूर्ण आपली अशी तयारी करून ठेवायची. तर मी ताटं, वाट्या, चमचे हे सगळं तयार करून ठेवलं. जेवण वगैरे पूर्ण तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त आलं की त्यांना प्रसाद वगैरे द्यायचा आणि नंतर त्यांना जेवायला द्यायचं, कथा द्यायची. म्हणजे आपल्या घरातून जी सवासनी येते ती आनंदाने बाहेर गेली पाहिजे, म्हणजे जेवण वगैरे करून त्यांचे मन तृप्त झालेलं पाहिजे. असंच आपण छानपैकी जेवण बनवायचं आहे. आणि तर देवांना पण मी बनवल्या पहिलं देवांना ताट केलेलं आहे इकडं जेवण्यासाठी.
नैवेद्य पूर्ण केलेलं आहे, कारण त्यांना सांगायचं आज आपलं उद्यापन पूर्ण झालेलं आहे, आनंदाने आपल्या घरात जेवण करून घ्या असा निरोप द्यायचा आहे. आणि तिथं कथा वगैरे पण वाचून मी घेणार आहे आता पटकन. आणि नंतर मग आपल्या घरात सुवासनी आल्यानंतर नंतर गडबड करून आपणाला नाही चालत. पहिले आपली पूजा वगैरे म्हणजे कथा वगैरे सगळे वाचून घ्यायचे. आणि संध्याकाळी लाईट जाते ना सारखी, रोजच जाते. 2-3 दिवस झाला आमच्याकडे लाईट जाते, संध्याकाळी लाईटच नसते. त्यामुळं अंधारातच सगळं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढलेला आहे बरं का. एवढा काही छान आलेला नाही. कसा झाला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा बरं का. आणि अजून मिस्टर पण जरा कुठं बाहेर गेलेत, ते काय नव्हते. आणि कथा वगैरे वाचून झाली. आणि आता आपणाला नारळ वगैरे ओवाळून घ्यायचा आहे, नारळ वाढवायचा आहे. नंतर आरती वगैरे छानपैकी केलेले. सगळं व्यवस्थित झालं बरं का, शांतपणे, म्हणजे असं गडबड नाही किंवा काय नाही, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता मिस्टर येऊन इथं बाहेर बसलेत दारात वाऱ्यात, कारण लाईट गेल्यामुळं घरात बसायलाच नको वाटते, गरम होऊन जाते. आणि मी बाहेर अशी चूल पण छानपैकी केलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं चला, वारं बिरं छानपैकी असं लागतं. तर इथं मुलग्यानंच नारळ वगैरे वाढवून घेतला. आणि नारळ आमचा नासका निघाला बरं का. तर नारळ जर नासका निघाला तर म्हणतात की देवाला आपल्या पावलेला असतो. नक्कीच कुणाला काय माहिती असलं तर कमेंट करून सांगा. पूर्ण मोठ्याच्या मोठा नारळ नासका आहे बरं का. आणि ताजा नारळ आणलेला होता. पाणी तर एवढं भरपूर कप मोठा भरून पाणी निघलेलं आहे. तर आता एक एक बाया सवासनी यायला चालू झालेत, तर त्यांना बसायला वगैरे टाकले. बघू शकता अंधारच आहे असा, लाईट आलेलीच नाही. लाईट संध्याकाळी 8-9 वाजता लाईट आली, म्हणजे यायची थोडा वेळ, 5 मिनटं, 1-2 मिनटं थांबायचे आणि जायचे. तर आता आपली कथा वगैरे वाचून बिचून झालेले आहे. आता सवासनी आलेत, तर सगळ्यांचं मी पाय वगैरे धुवून घेतलं, त्यांना हळदी कुंकू लावलं. आणि मग लगेच आपणाला ताटं वगैरे करून त्यांना जेवायला पण द्यायचं आहे. तर आपलं वैभव लक्ष्मी व्रत तर आज पूर्ण झालेलं आहे. तर इथे एक सुवासिनी ताई होत्या ना, त्यांच्याबरोबर एक मुलगी आलती. तर ती बरोबर ताटात पाय दोन्ही ठेवून असं उभा राहिली की माझं पाय धुव म्हणून. तर तिचं पण मस्त असं पाय वगैरे धुतलं बितलं. बघू शकता कशी उभा राहिली आहे ती. तर आता पाय वगैरे धुवून झालं की आपणाला लगेच ताटं पण करायचे पटकन. आणि लाईट गेल्यामुळं अमृताला सारखं म्हणजे मोबाईलचं बॅटरी लावून उभा केली होती. नंतर अंधारात बसणं म्हणजे काय सगळं अवघडच होऊन बसलं होतं. तरी आपल्या देवाऱ्यावर पण 2-3 म्हणजे दीपक लावलेले होते, दिवे लावलेले होते. तसंच मी बायकांना म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. तर चला आता हळदी कुंकू तर लावून घेतले. आता आपणाला पटकन ताटं, तर अमृतानं थोडी थोडी ताटं बनवायला चालू केली होती. ताटं वगैरे पूर्ण केले ते. तर भात पण आपला एवढा छान झाला होता, मस्तच भात झाला होता. भात, भाजी, पुन्हा खीर वगैरे असं सगळं, बाकी दुसरं काय बनवलेलं नव्हतं. एवढंच बनवलं होतं मेनू. तर बघू शकता असे ताटं आहेत. कसे वाटले आपलं म्हणजे ताटं वगैरे जेवणाचे, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही पण कसं करता ते पण नक्कीच सांगा. कारण प्रत्येकाच्या गावी पद्धत असते, पण वेगवेगळ्या पद्धतीने असतेच वैभव लक्ष्मीचे. मी बघते व्हिडिओमध्ये बऱ्याच ताई वैभव लक्ष्मीचं व्रत करतात छानपैकी. पण मला पण असं छानपैकी करायचं होतं, पण लाईट गेल्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला आहे बघा. हे सगळं अंधारातच सगळं असं आता लाईट आली एवढ्यात, आता फक्त गेले 1च मिनिट येते आणि लगेच लाईट जाते. आणि आली लाईट बघा. आता 2 मिनटं राहते आणि लगेच लाईट जाते. असंच सगळं आमचं आजचा दिवस गेलेला आहे.
आणि आपल्या आलेले त्या सुवासिनी असतात त्यांना पोटभर जेवण मी दिलेलं आहे. म्हणजे सगळं जेवण व्यवस्थित, पुरी भाजी खीर सगळं बनवलेलं आहे. घरी जाऊन आणि परत त्यांना डबल जेवण करून, म्हणजे घरच्यांना बनवायला लागतंच, पण स्वतःला एकदा जेवण उपवासच कसं असतं, एकदा जर उपवास सोडला ना त्यानंतर जेवायचं नसतं. त्यामुळे त्यांना पोटभरच जेवायला द्यायला लागतं. आता जेवण वगैरे त्यांचं झालं. आता मी काय केलं, एक पुस्तिका, एक केळ, पुन्हा मेहंदीचा कोन, एक फूल आणि त्यावर हळदी कुंकू थोडी अक्षता टाकून सगळ्यांना असं पुस्तकं दिलेत. आणि नंतर त्या सुवासिनीने काय केले, वटीला आणलं होतं, मग त्यांनी पण माझ्या वटीमध्ये घातलं. चला म्हटलं जाऊ दे, अंधार जरी असला तर आपला उद्यापन शांतपणे पार पडलेला आहे. आणि काय काय ताईंची मुलं पण लहान होती, त्यांना दमवत पण होती. मग त्यांनी पटकन असं जेवण करून घेतलं, नंतर वटीत घातलं, मग त्या गेल्या. आता आली तेवढ्यात लाईट. तर लाईट आली तेवढ्यात त्याने माझ्या वटीत ते कापड नारळ काय आणलेलं असतं ते घातलं. तर चला, आता एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक पण करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून पण सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक ताईने काय केलं तर फीस, नारळ, वटीचं असं सगळ्या ताई घेऊन आल्या बरं का. तर त्यांनी सगळ्यांनी माझ्या वटीत घातलेलं आहे. काय काय ताई काय करतात, साडी, ब्लाऊज पीस, म्हणजे जे काय सुवासिनी स्त्रियांचं असतंय ना ते सगळं असं म्हणजे देतात. पण जाऊ दे, आपण म्हटलं साध्या सोप्या पद्धतीनं करायचं आहे, कारण देव काय म्हणत नाही हे करा ते करा. हे सगळं मेहंदीचं कोन, नखपालिश, म्हणजे जे आवडीनिवडी असतात ते आपले असतात. देवाचे काय आवडीनिवडी नसतात. देव फक्त आपल्या भक्तीला भुकेलेला असतोय. आपण व्यवस्थित त्यांचं म्हणजे पूजा वगैरे सगळं उद्यापन व्यवस्थित केलं पाहिजे, तर म्हणजे ते आपणाला छानपैकी आशीर्वाद देतील. आणि हे बाकीचं जे करतोय हे फक्त आपल्या मनाला